नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच या ठिकाणी प्रश्नपत्रिका तिमाही परीक्षेची 20 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा 7-8 सेकंदाचा व्हिडिओ टाकलेला आहे. प्रश्नपत्रिका आपणास माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा ए आपण सोडवलेला आहे. प्रश्न तिसऱ्यातला ब सोडवणार आहोत आपण. खालील उपप्रश्न सोडवा कोणताही एक. 3 गुणांचा प्रश्न आहे. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा. 2 चलातील रेषीय समीकरण यावर आधारित आहे. यापूर्वीचा व्हिडिओ आपण प्रश्न तिसऱ्यापर्यंत ए त्यातला एक उपप्रश्न सोडलेला आहे. आता ब सोडवायचा आहे आणि प्रश्न चौथ्यामध्ये एक सोडवायचा, परंतु 2 आहेत ते दोन्ही आपण सोडवायचे आहेत. पाहूया. मनीषाचे आजचे वय आपण 1 वर्ष मानू. आणि सविताचं आजचे वय y वर्ष मानू. मग दिलेल्या प्रश्नावरून दोघींच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. एक साधिक y बरोबर 31 हे पहिलं. 3 वर्षापूर्वीच्या वयातला संबंध दिला दोघीच्या. 3 वर्षापूर्वीचे मनीषाचे वय, आजचं वय तिथे 1 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी 1 वजा 3 वर्षे. आणि सविताचं बरोबर y वजा 3. सविताचे वय y वजा 3 वर्षे होईल. ओके. प्रश्नातील दुसऱ्या अटीनुसार त्यामध्ये म्हटलेलं आहे 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय, या ठिकाणी पहिल्यांदा मनीषा आहे. 1 वजा 3 y वजा 3. मनीषाचं 3 वर्षापूर्वीचं वय हे सविताच्या त्या वेळच्या म्हणजे 3 वर्षापूर्वीच्या वयाच्या चौपट होते. मनीषाचे वय 3 वर्षापूर्वीचं, मनीषाचं वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते. 1 वजा 3 सोडवायचं. बरोबर 4 गुणिले y 4y वजा 4 त्रिकोण 12. 1 4y मागे घ्यायचं वजा 3y. 4y मागे आल्यानंतर वजा 3y वजा 3 पलीकडे गेले. पूर्वीचा वजा 12 तिकडं आहे अधिक 3. 1 वजा 3y बरोबर वजा 9. ओके. हे दुसरं समीकरण. समीकरण 1 मध्ये अधिक 1 आहे, समीकरण 2 मध्ये वजा 1 आहे. त्यामुळे समीकरण 1 म्हणून 2 वजा करू. समीकरण 1 म्हणून 2 वजा करू. पुन्हा लिहायची 1 अधिक y बरोबर या ठिकाणी 31. दुसरं 1 वजा 3y बरोबर वजा 12. वजा करण्यासाठीचं वजा चिन्ह बदलायचे आहेत. वजा 12चा अधिक 12 वजा 3yचा अधिक 3y. इथं वजा 1 अधिक 3y अधिक y 4y. 1ला वजा 1 गेले. 2 1 3. सॉरी, हे 4y पाठीमागं आल्यानंतर वजा 4y होणार आहे. चुकून झालेला आहे वजा 4y. इथं हे वजा 9 आहे, चुकून झालेलं आहे. सो सॉरी. 31 आणि 9 40. 4y आणि 1y 5y बरोबर 40. ओके. y बरोबर 45 40. ही किंमत पुन्हा काय झालेलं होतं. 4y मागे घेतले वजा 4y. इथं चुकून झालेलं होतं, 3y घेतलेलं होतं. वजा 12 अधिक 3 वजा 9. इथं वजा 9 घेणं अपेक्षित आहे, घेतलेलं आहे बदल करून. वजाचं अधिक झालं. 31 9 40. 5y 4y आणि 1y 5y बरोबर 40. 5 न 2 बाजू बघून y बरोबर 8. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत एक मध्ये ठेवू. 1 का आहे 1 अधिक y बरोबर 31. 1 अधिक 8 बरोबर 31.
एक्स बरोबर 31 वजा 8, एक्स बरोबर 31मधनं 8 गेले 23. ओके. मनीषाचे आजचे वय 23 वर्षे आणि सविताचं आजचे वय 8 वर्षे. ओके. दोघींच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. त्यातला दुसरा आहे खालील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. हे समीकरण. आता वजा 5 हे पूर्ण वर्ग नाही, म्हणजे वजा 5 हे पूर्ण वर्ग होण्यासाठी अडचण आहे, अडथळा म्हणून त्याला पलीकडे घ्यायचं आणि तिथं ते पद शोधायचं आहे. एक्स वर्ग अधिक 2x बरोबर वजा 5 पलीकडे गेले 5. हे वर्ग समीकरण. पूर्ण वर्ग होण्यासाठी दोन्ही बाजूत मिळवावे लागणारे पद बरोबर 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक. सूत्र आहे सोपं, पुस्तकापेक्षा वेगळा आहे. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक 2 आहे इथं. ओके. गुणिले 2 कंसात वर्ग, 2ला 2 गेले, 1चा वर्ग 1. त्या म्हणून ते समीकरण एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 5 अधिक 1. ओके. एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1 हा x अधिक 1 याचा विस्तार आहे. एक्स वर्गाचा वर्ग म्हणजे x आणि 1चे 1, त्यामुळे x अधिक 1 कंसाचा वर्ग, एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1, 5 आणि 1 6. दोन्ही बाजूस वर्गमूळ घेतला आपण. x अधिक 1 बरोबर अधिक वजा वर्गमूळ 6. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन. ओके. त्यामुळे एकदा x अधिक 1 ची किंमत वर्गमूळ 6, x बरोबर अधिक 1 पलीकडे गेले वर्गमूळ 6 वजा 1, किंवा x बरोबर वर्गमूळ 6चं एकदा चिन्ह वजा घ्यायचं, आता एकदा अधिक घेतलं, वजा 1 आहेच पुढं. ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. त्यानंतर शेवटचा प्रश्न चौथा 4 गुणांचा आहे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणता आहे? एक सोडवायचा आहे. 4 गुण आपण दोन्ही सोडवायचे. अल्फा आणि बीटा ही एक्स वर्ग अधिक 5x वजा 1 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अल्फा घन अधिक बीटा घन पहिलं आणि दुसरा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाच्या किमती काढा. ओके. पाहूया. अल्फा आणि बीटा ही या वर्ग समीकरणाची मुळे दिली आहेत. म्हणजे या वर्ग समीकरणाची एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, याच्याशी तुलना करता a बरोबर 1 आहे, b बरोबर 5 आहे आणि c बरोबर वजा 1 आहे. म्हणून सूत्र काय आहे? अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b भागिले a. वजा b वजा सूत्रातलं b 5 आहे भागिले a 1 आहे. म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर वजा 5 आहे. आणि अल्फा गुणले बीटा, अल्फा अधिक बीटा वजा b भागिले a, वजा सूत्रातलं आहे b 5 आहे छेद 1. अल्फा गुणले बीटा बरोबर c भागिले, c काय आहे? वजा 1 भागिले 1. म्हणजे अल्फा गुणले बीटा बरोबर वजा 1 आणि अल्फा अधिक बीटा वजा 5. अल्फा गुणले बीटा वजा 1. ओके. त्यानंतर मग अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत काढायला सांगितल्या. तर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन, अल्फा अधिक बीटा कंसाचा घन बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन आणि अधिक 3 अल्फा बीटा
कंसात अल्फा अधिक बीटा, अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा हा विस्तार आहे अल्फा अधिक बीटा कंसाचं घन, पहिल्या पदाचं घन आहे, दुसऱ्या पदाचं घन आहे, आणि अधिक 3 अल्फा वर्ग बीटा आणि नंतर अधिक 3 अल्फा बीटा वर्ग, म्हणजेच मध्ये जे दोन पद येतात त्यांच्यातून 3 अल्फा बीटा सामायिक काढले आणि कंसात अल्फा अधिक बीटा राहिले. किमती घालूया. अल्फा अधिक बीटाची किंमत आत्ताच आपण पाहिली -5चा घन, -5 अल्फा अधिक बीटा त्याचा घन, अल्फा घन अधिक बीटा घन काढायचे आहे, अधिक 3 अल्फा गुणले बीटा -1 आहे. ओके, आणि गुणले अल्फा अधिक बीटा -5, आत्ताच आपण पाहिलं -5 हे कंसात मध्ये गुणले आहे. पुन्हा लिहितो इथं अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 गुणिले -1 गुणिले -5. ओके, -5चा घन -125, -5चा घन -125 बरोबर. अल्फा घन अधिक बीटा घन 5 त्रिक 15 वजा अधिक 15, त्यामुळं अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर -125 अधिक 15 मागे घेतले -15, अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर -140. ओके, 125 आणि -125 आणि -15 -140. दुसरं विचारले अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, म्हणून अल्फा अधिक बीटा विस्तार त्याचा वर्ग विस्तार वापरायचा, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग. यामध्ये अल्फा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग बीटा वर्ग अधिक 2 अल्फा गुणले बीटा, अल्फा अधिक बीटा -5चा वर्ग, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग -5चा वर्ग, अल्फा अधिक बीटा -5 आहे, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग अधिक 2 गुणले अल्फा गुणले बीटा -1, -5चा वर्ग 25 बरोबर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग व अधिक 2 गुणले -1 -2, 25 -2 मागे घेतले अधिक 2 म्हणून चिन्ह पाहिजे बरोबर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, आणि म्हणून अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 25 आणि 2 27, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग 27 आणि अल्फा घन अधिक बीटा घन -140. ओके, अशा पद्धतीनं. त्यातला शेवटचा आहे खालील एक सामायिक समीकरण सोडवा. 2/x - 3y बरोबर 15. हे पहिलं 8/x - 5/y बरोबर 77. ही जी दोन समीकरणं आहेत 2/x - 3/y बरोबर 15 आणि 8/x - 5/y बरोबर 77. या ठिकाणी 1/x बरोबर m मानू, 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n मानू. त्यामुळे समीकरण काय दिलं इथं 2m - 3n बरोबर 15 हे तिसरं, इथं 8m - 5n बरोबर 77 हे चौथं. ओके, -5n. मित्र हो, मूळ प्रश्नामध्ये इथे हे 8/x अधिकच असणं गरजेचं आहे. सुरुवातीला ते पाहिले नाही, वजा चिन्ह प्रिंट मिस्टेक झालेले आहे, त्याशिवाय ते उदाहरण सुटत नाही. अधिक बदल केलेला आहे, 1/x बरोबर m, 1/y बरोबर n. याच ठिकाणी फक्त समीकरण 3ला 5ने समीकरण 4ला 3ने गुणल्यानंतर इथं जे -15n आहे, समीकरण 1 व 2 मिळवू, समीकरण 3 व 4 मिळवू, वजा करून चालणार नाही. त्यामुळं या ठिकाणी 10m - 15n बरोबर 75, 24m अधिक 15n बरोबर 231. इथं वजा होतं ना, ते आता अधिक झालं, 15nला -15n गेले 34 आणि 10, 34m अधिक 10 34m, 34m अधिक 10m बरोबर 275, 231 अधिक 75 306, m बरोबर 306 भागिले 34, 34 9 306, m बरोबर 9. ओके, ही किंमत समीकरण या ठिकाणी 1 मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू. ओके, त्यामुळं 2m - 3n बरोबर 15 हे समीकरण 3 आहे, त्याच्यामध्ये m ची किंमत 9 ठेवायची आहे. 2 गुणिले 9 - 3n बरोबर 15, म्हणून 18 - 3n बरोबर 15, - 3n बरोबर 15, 18 पलीकडे गेले -18, - 3n बरोबर -18 अधिक 15 -3, n बरोबर 1. ओके, m व n च्या किमती ठेवू.
यम आहे या ठिकाणी 1/x बरोबर यम. 1/x बरोबर यमची किंमत 9 आहे. ओके. तिरकस गुणाकार 9 गुणिले x 1/x बरोबर यम. यमची किंमत 9 आहे. 1/x बरोबर 9/1 तिरकस गुणाकार 9 गुणिले x 9x बरोबर 1 गुणिले 1 x बरोबर 1/9. तसेच 1/y बरोबर n. 1/y बरोबर n ची किंमत आत्ताच आपण 1 काढल्या. तिरकस गुणाकार y 1 y आणि एकी 1 y बरोबर 1. उकल बरोबर xy 1/9 आणि 1. ओके. अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका तिमाही परीक्षेची पूर्ण झालेली आहे. आपण हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. तिमाही परीक्षेमध्ये पैकी मार्क्स मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर भोसले सर जाकले जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स द्या. धन्यवाद.